बघा सत्वाचं प्रकरण चालू आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण काही नियम बघितले पहिल्यांदा की तीर्थंकर आणि आहारद्विक दोन्हीचं एका जीवाला एका समयात सत्व नसतं. दुसऱ्या गुणस्थानात दोन्हीचं पण सत्व कुणालाच नाही, म्हणजे सत्वरहितच आहे, म्हणजे तर असत्वामध्ये जाणार ते. नंतर तिसऱ्या गुणस्थानामध्ये तीर्थंकरांचं सत्व असत नाही. चौथ्या गुणस्थानापासून पुढे सांगितलं की नरकाईचं सत्व असेल तर देशव्रत होणार नाही, म्हणजे नरकाईचं चौथ्या गुणस्थानातच आपल्याला सत्वविच्युती करायला. तेरेंचाळीचं सत्व असेल तर ते सकल संयम होणार नाही, सकल संयमच्या अगोदर त्याची विच्युती. नंतर सांगितलं की दिवाळीचं सत्व असेल तर क्षणी चढणार नाही. व्रत पण नाही घेणार ना. तिऱ्यांच्या गतीचं जर सत्व असेल त्याच्याकडे, म्हणजे 42 असेल तेरेंचाळीचं सत्व फक्त सांगितलं, 42 सांगितलं नाही. ते तर 3 आईचं बद्ध असेल तर तो हेच धारण करू शकत नाही, देशभर सकल संयम. परंतु 43चं सत्व असेल मग ते पुज्यमानाच्या अपेक्षेनं आहे, बद्धमानाच्या अपेक्षेनं नाही. जर सत्व असेल तर तो सकल संयम धारण करू शकत नाही. आणि शाळेत देवायचं सत्व असेल तर ते बद्धमानाच्या अपेक्षा आहे, क्षपक्षणी चढू शकत नाही. क्षपक्षणी चढू शकत शाही संवेदन कुणाला पण होऊ शकते. चार्याचं सत्व होऊ शकते, फक्त मनुष्यालाच होणार. आता ह्या सगळ्या नियमाला धरून आणि विच्युती कुठं कुठं कशाची होते ते सांगितलं त्यांनी. 9व्या गुणस्थानामध्ये क्रमानं 16, 8, 1 तिथं बघितलं मी कुठंतरी बॉक्स मध्ये नहीं वो उधर नहीं खाई ज्यादा का है कि कैसे पता नहीं ज्यादा तो मेरे पास ज्यादा का तो मारा जी ज्यादा है बोलो क्यों उधर कहाँ गए एक मिनट ऊपर से इतलाच पण चालू ये कुठे पतच होते ते हरिकेचे गुणस्थानामध्ये आता गुणस्थानापेक्षेनं सत्व चित्रभंगी लावायची. आता जसं आपण बंधनच्युती केली तर तसं सत्व त्रिभंगी गुणस्थान तिथे काय ना असत्व सत्व आणि सत्वविच्युती सगळ्यांचे येते का पहिल्या गुणस्थानामध्ये सगळ्यात सत्वविच्युती सामान्य गुणस्थानाच्या पेक्षा चालेल. आणि विशेष गुण शपक श्रेणीच्या अपेक्षेनं घटवतात, कारण की ऑप्शन श्रेणीमध्ये सत्व नष्ट होत नाही, म्हणजे तसंच राहते दोघं. त्यामुळे शपक श्रेणीच्या अपेक्षेनंच ही सत्वविच्युती आहे. गुणस्थानामध्ये पहिलं गुणस्थान आहे का, तर पहिल्या गुणस्थानामध्ये कितीचं सत्व असणार, वेगवेगळ्याची नानाजीवाची अपेक्षा नाही ना, त्यामुळे दोन्हीचं सत्व असणार.
पहिल्या गुणस्थानामध्ये नानाजीवाच्या पेक्षा सगळं सत्व आहे. 148 सत्व आहे. तो पहले गुणस्थान में असत्व कुछ भी नहीं होगा, 0 होगा। सत्व कितना होगा? 148। सभी सत्व थे। यहाँ सत्व विच्युति मतलब क्या है? सत्व 148 का है ना? नहीं, यहाँ पे विच्युति का क्या मतलब है? जो पिछले गुणस्थान में हुई उसको ही आगे के गुणस्थान में इसका सत्व नहीं रहेगा, वही सत्व विच्युति का अर्थ। तो पहले गुणस्थान में कोई भी सत्व विच्युति नहीं होगी। ठीक। 0। जहाँ वो नियम बताए ना उसके अनुसार देखना। अब यहाँ पर दूसरे गुणस्थान में इसका सत्व नहीं बताया था, तीर्थंकर और आहार्दिक, तो इन 3 का असत्व आ जाएगा। तीर्थंकर और आहार्दिक, इसका बाद में सत्व आने इसलिए विच्युति नहीं है, इसकी असत्व है। क्या हो रहा है? 122 तो उदय की अपेक्षा से घटित किया, 120 का बंद होता है, सत्व 148 का है। बंद उदय उदय उठने का ठीक। और वो अभेद है, भेद क्या भेद की अपेक्षा. भेद की अपेक्षा. अजून सम्यक्त्व झालं नाही तर मिश्र आणि सम्यक्त्वाचे कुठे देते काय? फक्त मिथ्यात्व एकच पुन्हा. अहो सम्यक्त्वातून पहिल्यात आल्यावर त्याला असतं की नाही सत्व, मिश्र आणि सम्यक्त्वाचं ते आपल्याला ते बघायचं ना, कुठून अनादि आणि आदि असं काही बघायचं नाही, सत्व आहे की नाही पहिल्या गुणस्थान सापडते की नाही, सापडते. मग 145 काय होणार? सत्व. आणि दुसरे गुणस्थानामध्ये सत्व विच्युती काहीच नाही, 0. तिसरं गुणस्थानामध्ये फक्त तीर्थंकर म्हणजे आहाराचे आहाराचे सत्व नाही, म्हणजे म्हणजे दोनचा आहे. 2चं सत्व आहे, म्हणजे 2 इथे सत्वामध्ये येणार, एक म्हणजे 1च सत्वामध्ये राहणार तीर्थंकर आणि 2 ते सत्वामध्ये येणार. 147 सत्व आहे. हे जर कुठे तीर्थंकर और आहार की सत्ता वाला दूसरे गुणस्थान में नहीं जाता है, दूसरे में एक ही अभी नहीं बताया ना, तीर्थंकर की सत्ता वाला जाता है क्या दूसरे में? नहीं जाता. लेके जा रहा हाँ. है, मिथ्या दृष्टि है, वो दूसरे में कैसे जाएगा? दूसरे में कौन जाता है? तो समय दृष्टि जाता है ना. तो जो तीर्थंकर की सत्ता वाला तो शायद समय दृष्टि है, उसको प्रथम शम क्यों आता है? वो भी तो ना दूसरी तीसरी नहीं वो वेरे समय दृष्टि है, कुछ वर्ष शम प्रथम शम थोड़ी होता है. मिथ्या फिर भी देखी होगा, हाँ. क्वेश्चन नहीं हो, हाँ. नहीं शास्त्र में नहीं होगा. हाँ, शास्त्र का गुणस्थान होगा ही नहीं. वो फक्त ऑप्शनल फिर केवल अपवाद हो पहले गुणस्थान में धरण में जाते समय स्पर्श इसलिए होता है, वहाँ जाने पर आपको मतलब होगी. इतना ही पहले गुणस्थान के लिए तीर्थंकर का सत्व है वहाँ पर. एक तीर्थंकर का सत्व रहेगा केवल यहाँ पर और 147 का सत्व और यहाँ विच्युति 0. इसमें तीसरे में जो आरोपित का सत्व रहने वाला तीसरे में जा सकता है ना. इसको आरोग्य का बंध हो तीसरे में जा सकता है, दूसरे में नहीं जाता, क्योंकि प्रथमोपशम और आरोग्य दोनों एक साथ नहीं होते, तो फिर वो आरोग्य का बंध किया वो दूसरे में जाएगा ही नहीं. अब चौथा गुणस्थान समजून कर आमचे म्हणून सर होते आम्ही बोलते पेपरला हो गया क्या? चेक किया था, चेक मैंने किया. तो आज हमको दे दो फिर कल सबका देखते एक साथ. जिज्ञासा. आप दिलो पेपर दूसरा भी तो है कहते हैं अभी समझो मुझे. इंद्रिय काय और योग
सोमवार कब गणा है? चतुर्दशी को चतुर्थ 2 तारीख दो को। तारीख आज किती तारीख? इंद्र का योग बस तीन 2 है ही ना? दिन तो बचे होंगे। हाँ तीन है ना? इंद्र का योग बस इंद्रिया एक हो गया यहाँ पर। अब यहाँ चौथे में ऐसा तो किसका रहेगा? जीरो नहीं रहेगा। 0 रहेगा, किसी का भी नहीं। 148 का सत्व रहेगा। अच्छा ये 148 के हिसाब से लगाना नहीं, ये इसे नहीं लगाना। कैसे लगाना है? 148 के हिसाब से लगाना है ना? समय दृष्टि को 148 से तो रह सकता है क्षपक श्रेणी के हिसाब से। नहीं, एक जीव को नहीं रहेगा, नाना जीव की अपेक्षा। नहीं। हाँ। 14 गुणस्थान देखना। 14 गुणस्थान में किसी को नरक आयु, किसी को देवायु, किसी को तिरंजय, ऐसा अलग-अलग हो गया। हाँ, अब यहाँ पर ये विच्युति एक ही होगी, क्योंकि नरकाय का सत्व जिसको है वो देसाई नहीं दे सकता है, तो इसलिए नरकाय का सत्व वाला पांचों में जाएगा ही नहीं। क्यों नहीं जाएगा? क्यों जाएगा? वो तो बन सकता है हाँ, और मनुष्य तिरंजय में तो पांचों गुणस्थान होता है, इसलिए उसका नहीं होगा। केवल नरकाय का सत्व वाला पांचों में नहीं होगा। जैसे यहाँ नरकाय की सत्व पांच गुणस्थान में एक गए असत्व रहेगा और 145 का सत्व। ये नरक का सत्व है बस। अब यहाँ पर एक त्रिंजय की सत्वचित्ती होगी, क्योंकि त्रिंजय का सत्व रहने वाला आगे नहीं जाएगा, संयम नहीं धारण करेगा, इसलिए त्रिंजय भुज्यमान की अपेक्षा से है, मध्यमान की अपेक्षा भी नहीं है। इसको तीर्थंकर का सत्व है। क्या? अच्छा, अपने को नाना जीव और नाना सब प्रकृति लेना है, एक जीव की अपेक्षा नहीं है। जब स्थान लगाएंगे ना, स्थान सत्व स्थान लगाएंगे तब एक करेंगे वो बराबर। त्रिंजय है तो उसके साथ तीर्थंकर नहीं होगा, लेकिन ये नाना जीव की अपेक्षा उस पांचों गुण स्थान में ये होगा बस। हाँ बस होगा, पांचों गुण स्थान में इतने इतने प्रकृतियों का सत्व रहेगा। होगा ठीक है। सत्व में वैसे है, परंतु बुद्धि में भी वैसा ही है, नाना जीव की अपेक्षा रहता है। जीव के लिए हम चौथे में देवायु भी निकालें। क्यों नहीं निकालेंगे? देवायु का बंधन किया हुआ जीव स्वयं धारण कर सकता है कि नहीं कर सकता है? तो उनको देवायु का सत्व रहेगा कि नहीं रहेगा? सातवें गुणस्थान तक देवायु का बंध होता है। सातवें वर्ष हाँ, तो वहाँ पर है, इसलिए और उपशम श्रेणी पर भी देवायु का सत्व रह सकता है, केवल शेपक श्रेणी की अपेक्षा निकालेंगे उसको। तो अब यहाँ पर एक और एक कितने हो गए? 2 का सत्व हो गया। छठे में जो गया उसको नरकाय का भी सत्व नहीं होगा, तिरंजय का भी नहीं होगा। मनुष्य का बुद्धिमान की अपेक्षा रहेगा, देवाय का बुद्धिमान की अपेक्षा रहेगा। छठे गुणस्थान में बुद्धिमान मनुष्य में नहीं रहेगा। नहीं नरकाय बुद्धिमान चौथे तक ही होगी, बुद्धिमान चौथे तक ही होगी। बुद्धिमान वो बुद्धिमान हो चौथे गुणस्थान तक ही नरकाय होगी। तिरंजय पांचवे में है, बुद्धिमान की अपेक्षा है, बुद्धिमान की अपेक्षा नहीं है। और छठे में देवायु बुद्धिमान की अपेक्षा है और मनुष्य बुद्धिमान की अपेक्षा है। साध्यामध्ये काय सांगितलं? इनकी शिकायत को आए नहीं एक बार भी, इनका गाँव नहीं इनसे गाँव में आए हैं। सुबह चले जाते हैं चलते हम तो यहाँ हम 6:30 बजे का मंदिर में रहते हैं। 7 बजे हमें 6:30 बजे आते हैं मंदिर में। हम इधर ही रहते हैं। शास्त्रामध्ये म्हणजे हे हे बरोबर सरी छठे गुणस्थान में कितनी सर्व की विच्युति होगी? नाही चालणार. बुद्धिमान दोन्ही पण नाही चालणार. कुछ भी नहीं होगी। मनुष्य या तो माताजी हाँ? पुन्हा एकदा ते मनुष्य देवायुचं काय सांगितलं कळालं नाही. मला जास्तीची माहिती सांगितली मी फक्त. 5व्या गुणस्थानात तिर्यंचायु जे आहे ते पंचमानाच्या अपेक्षेने सत्व आहे आणि 6व्या गुणस्थानामध्ये देवायुचं पद्यमानच्या अपेक्षेने सत्व आहे आणि मनुष्याचं पंचमान अपेक्षेने आहे. छठे गुणस्थान में छठे से मैंने ऐसा लगता है ना कि देवायु को क्यों नहीं कर, देवायु वाला वो भी आगे नहीं जाएगा, लेकिन मनुष्य देवायु को बांध करके ऊपर के गुणस्थान में जा सकता है, इसलिए सत्व है। यहाँ पर पूज्यमान है कि बद्यमान वो देखना नहीं, सत्व खाली होना चाहिए। हां काय असं माहिती सांगितलं. 7वें गुणस्थान में यहाँ पर दो
वही असत्व रहेगा, 140 का सत्व, और शपक श्रेणी की अपेक्षा ही लगाना है, हाँ? तो शपक श्रेणी की अपेक्षा से कौन होगा, शायद समय दृष्टि ऊपर चढ़ेगा, और देवायु का बंध किया हुआ भी नहीं चढ़ेगा, इसलिए यहाँ पर 8 प्रकृति की सत्वच्युति हो जाएगी, 7 दर्शन होने की 3, अनंतानुबंधी की 4, क्योंकि 7 प्रकृति का क्षय किया हुआ जीव ही ऊपर जाएगा, शपक श्रेणी चढ़ेगा, इसलिए 7 वो और 1 देवायु, देवायु का भी सत्व 7वें तक ही पाया जाएगा, ऊपर पाया जाएगा, लेकिन वो उपशम श्रेणी की अपेक्षा होगा। अभी 4 अनंतानुबंधी, एक मिथ्यात्व, मिश्र और समीप प्रकृति और देवायु, 8 8 की विच्युति होगी, सत्विच्युति, शपक श्रेणी की अपेक्षा समझ, अनंतानुबंधी 4, दर्शन होने की 3 और 1 देवायु, शपथ श्रेणी 8 प्रकृति की सत्वच्युति होगी। अब ये जो 8वें गुणस्थान में गए तो वहां पर 8 और 10 का उनको सत्व नहीं पाया जाएगा, जो शपथ श्रेणी पर आरोहण किया होगा उसका नियम से 10 का सत्व नहीं होगा, तो कितना है यहाँ पर 138 का सत्व, विच्युति कृष्ण नाना जीव की अपेक्षा, और यहाँ पर यहाँ पर कुछ नहीं हो गया, क्षय होता ही नहीं है। फिर 90वें गुणस्थान में 9 भाग है, 90वें के पहले भाग में यहाँ पर पहले क्रम से बताया था, अब यहाँ पर 10 का एक सत्व असत्व, 138 का असत्व और 16 की विच्युति हो जाएगी। 16 प्रकृति कौन सी बताई थी, एक केंद्रीय, 4 जाति, पहले स्थान लिखती हूँ, देव, नरक, हाँ, तिरेक एकादश, एकादश और नरक, तिरेक क्या करा, और नरक 2, 11 और 2 13 और 3 16, एकदम याद रखने के लिए केवल तिरेक एकादश की याद रखना कौन कौन सी, 10 और 16 की हो जाएगा, देखता है क्या सूक्ष्म साधनार्थ, उद्योग करने वाले उद्योग, दिसते का, दिसते 10 आणि 16 26 26, 22 122 आता 122 चं सत्व होणार, आणि असत्व नाही, असत्व नाही, विच्युती 8 ची, प्रत्याख्यान आणि अप्रत्याख्यान कशा आहे, अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान कशा आहे, 8 त्याची इथं नाश होणार, त्याला त्याची सत्व, दुसऱ्या भागामध्ये 8 प्रकृतींची सत्वच्युती होणार, इकडे बसा, दिसत नसतं चष्मावाला, नवव्या गुणस्थानाच्या 3ऱ्या भागामध्ये 8चा क्षय झाला, 26 आणि 8 किती झाले, 34, 114, 104, 114, इथं एक चिडचित्ती होणार, नपुसक वेदाचा क्षय झाला की एक चिडचित्ती होणार, पुन्हा 4थ्या भागामध्ये 34 आणि 1 35, 113चं सत्व, एक स्त्री वेदाची सत्वच्युती होणार, तुम्ही सांगा पहिला झाले हे सगळं आता. 5व्या भागामध्ये 9व्या गुणस्थानामध्ये 6 असत्व 112चं असत्व 6 पाहिजे दुसरा सांस्कृतिक सत्वच्युती होणार, मग पुन्हा एक समय 2 काळापर्यंत एवढं सत्व राहणार, किती एक समय 2 वार्तक के सत्व रहेगा, फिर इसके बाद में 36 और 642 का असत्व रहेगा, यहाँ 112 106 का सत्व, और यहाँ एक पुरुष वेद की हे सगळं नव्या गुणस्थानमध्ये चालू. सगळं नव्या गुणस्थानात 36 प्रकृती जातात एक, म्हणजे ते आपण
असं वळीनेच लिहायचं काय एकदम? नाही, 9 1 भाग 2 भाग 3 4 5 6 माताजी 7 8 9 माताजी ह्या प्रत्येक भागामध्ये टाइम किती असं काही नाही आहे अंतर्मुहूर्त. प्रत्येकाचा हम्म. इथं ते एकावलिकम कशाचं एकावलिकम सांगितलं तुम्ही एकम दोन सात सांगितलं आहे. निश्चित आपण 7 आहे 42 और 1 43 105 संजोलन संजोलन क्रोध का क्षय होगा। फिर 8वें भाग में 44 104 और 1 134 संतुलन मान। नंतर माया और 9वें भाग में 90वें भाग में 45 का सत्व 103 का सत्व और 1 संतुलन माया की विच्युति लास्ट के भाग में। फिर संतुलन लोग खाली रहेगा वहाँ पर 10वें गुणस्थान। 10वें गुणस्थान में। कुछ तो आता है? वेदाची सत्वविकृती होण्यासाठी दो समय कमी कावली कार्य होण्यापूर्वी म्हणजे सान उगशाचा क्षय झाल्यानंतर पुरुष वेदाचा क्षय कधी होतो? एक समय कमी 2 आवडी केल्यानंतर होतो, त्याच्याबरोबर होत नाही. तिथे लिहिले की 7 8 9 काय? तिथे लिहिले की 9व्याचा 7वा 9व्याचा 8वा 9व्याचा 9वा भाग. मग ते 1 2 दोष आहे ते फक्त सगळ्याचं नाही, फक्त सान उगशाचं झालं ना त्याच्यानंतर तेच की म्हणजे ते लिहिले ना मग तिथे 5व्या भागात ते 6 लिहिलं विद्यार्थी. मग 6व्यामध्ये पुरुष वेद केलं. आता तो 6वा भाग किती लगेच एक समय कमी 2 आवडीनंतर आला लगेच. अच्छा. बाकी सगळ्याचा अंतर्मुहूर्त काळ आहे, परंतु तिथे एक समय कमी 2 आवडी काळ तेवढं हे सत्व राहणार 107 सत्व. हाँ, एक समय कम 2 आवडी अंतर्मुहूर्त ही है वैसे। स्पेसिफिक किया उसको कितना है? एक समय कम 2 आवली में पुरुष वेद होने वाली है ना. हाँ। पुरुष वेद की विच्युति होती है। फिर 7वें भाग में संचरण क्रोध की विच्युति होती है। 8वें भाग में संचरण मान, 9वें भाग में संचरण माया की, फिर संचरण लोक रहेगा वहाँ पर। फिर उसका सत्व 10वें में विच्युति हो जाएगी। हाँ। इसमें तो पहले 3 गुणस्थान में विच्युति नहीं है, केवल असत्व की जो विशेषता है वो देख लेना। अब 10वां गुणस्थान, इसमें असत्व कितना होगा? 46 46 का सत्व 102 सत्व 102 और सत्व विच्युति आपको लोक हाँ, एक लोक की होगी। संजोलन फिर 11वां गुणस्थान, 2 इस 11वें गुणस्थान में कहाँ कुछ ऐसा पक्ष है नहीं है ना, इसको छोड़ दो। 12वें में चले जाओ। 40 और 1 47 का सत्व, 101 का सत्व। हाँ, यहाँ पर 16 की सत्व विच्युति होगी। 2 निग्रह 5 ज्ञान 5 8 10 5 तो ये जैसे उदय की वही लगा। हाँ, उदय सारखेच येते. तो 47 और 16 कितने हो गए? 63 प्रकृति नाशी आणि नंतर पद अवस्था. सत्व कितना रहेगा? 85 का सत्व रहेगा। 13वें गुणस्थान में सत्व विच्युति नहीं। 14वें गुणस्थान में द्विचरण समाज. 63 की ही असत्व, 85 का सत्व, द्विचरण समय में 72 की विच्युति। 14वें गुणस्थान के पहले द्विचरण समय में 72 प्रकृति का नाश होगा, क्योंकि वो अनुदय प्रकृति है। तो वो एक समय पहले उसका उदय वाली प्रकृति में संक्रमण हो गया, इसलिए द्विचरण समय में उसका सत्व नष्ट हो गया। हाँ। 14वें काय आहे? वो कुछ नहीं, उसका वो खाली निषेध है और फिर उधर उस हो जाएगा तो नष्ट हो जाएगा। हाँ, सब अनुदय प्रकृति है। तो वो संक्रमण हो जाएगी ऐसा लिखने. हाँ, 14वें उसका स्त्रीमुख संक्रमण द्विचरण समय में होता है उदय वाली प्रकृति में। 12 प्रकृति का उदय है उसमें, केवल एक का अपवाद है, इसमें मनुष्य गत्यान का उदय नहीं है, फिर भी उसका सत्व अंतिम समय तक रहता है।
उसका वो कारण वो दे रहा है कि वो जीव विग्रह गति से रुजु गति से मोक्ष में जाने वाला है ना, इसलिए वो लास्ट के समय तक अनुकूल भी रहेगा। अनुकूल नहीं तो किस आकार से जाने का प्रयास करेगा, तो इस आकार से जाएगा, इसलिए भगवान उसको दिया। उदय नहीं है लेकिन उदय सत्ता में है, खाली सत्ता में है क्या काम करते हैं। और 13 प्रकृति की सत्विक शक्ति अंतिम समय में है। अब 72 प्रकृतियां कौन सी हैं? ये इसके संबंधित उद्गल विभाग की। आठों कर्मों की एक लगाए। एकदम सरल बताई थी इसमें 50 एक साथ बताई थी। शरीर शरीर से शरीर लेकर स्पर्श तक पर्यंत 50 एकदम एक साथ स्टॉप। और उसमें आगे जोड़े भी तो है, जोड़े भी तो है आगे। नहीं, ये तो है, जोड़िया तो है ही, ये तो 50 उद्गल विभाग की देंगे। उद्गल विभाग। फिर उसमें आगे की जो प्रकृतियां हैं, अगुर लघु, उपघात, परघात, आता तो ये पहले चली गई। आता पर्यंत पहिले चली गई नवीन स्थान में। अपूर्ण चतुष्टय है, अपूर्ण आता पद उच्चास। हा एक जे केंद्राच्या संदर्भात लिहिलंय. आता बुद्धी होत नाही. परगात उपगात उच्चास। अगुलघु, उपघात, परघात, उच्छ्वास. परघात चतुष्क। आता बुद्धीनंतर शरीर प्रत्येक शरीर प्रत्येक शरीर पंचायत आहे ना. माझं जे संसार आगे- आगे- 50 मध्ये आले ना, हाँ? 50 मध्ये वनस्पती नाही, मग 50 मध्ये ते आलेत ना संस्थान. हा सगळे आले की 5 शरीर, 5 बंधन, 5 संघात, 6 संस्थान, 6 संवनन, वर्णादी अंगोपांग 3, वर्णादी 20. हे सगळे आले. इथपर्यंतच हे आता बघायचं. वर्गात चतुष्क आणि याच्यामध्ये बाकीच्या जे आहेत आपल्या ज्या जोडे आहेत ना, या सगळ्या. स्थिर द्विक, शुभ स्थिर द्विक, शुभ द्विक, विहायवती द्विक. स्वर्दिक विहायगती द्विक किती जोड येणार? विहायगती द्विक, स्थिर द्विक, शुभ द्विक हे तर पूर्ण येणार. आणि स्वर द्विक 4 किती झाले? आणि प्रत्येक साधारण नाही, साधारण नाहीये, फक्त प्रत्येक एकच आहे. साधारण साधारण गेले की प्रत्येक एकच आहे. प्रत्येक एक एक कोणते ते नंतर घेऊया. पहिल्यांदा ज्या देवद्विक, जोडी जोडी 4 आणि कोणते आले? देवद्विक. स्थिर, सुख, देवद्विक. देवद्विक. वैक्रिक द्विक तो उसमें 50 में आ गई ना. देवद्विक 50 में आ गई. ज्ञानपूर्वी. देवद्विक हे 5 जोड्या घ्यायच्या म्हणजे 10 झाल्या. देवद्विक, विहायगती द्विक, व्यागती द्विक, स्वरद्विक, स्थिरद्विक आणि शुभद्विक अशा 5 जोड्या घेतल्या म्हणजे ते 10 झाले. नंतर राहिल्या आता ह्याच्या एक राहिले पर्याप्त, नाही, ज्या पाप प्रकृती आहेत ना त्या सगळ्या दुर्भग, अनादेय, अयशकीर्ती, दुर्भग, अनादेय, अयशकीर्ती झाले. प्रत्येक एक राहिल्याचं झालं. अपर्याप्त, प्रत्येक अपर्याप्त हे 6 येणार. नाही, अपर्याप्त, अपर्याप्त, प्रत्येक, दुर्भग, दुर्भग, अनादेय, अयशस्वी. अनादेय, अयश हे एक येणार त्याच्यात जोड येणार. तर 3 ह्याच्या चौथ्यात म्हणजे जातात. 5 झाले. दुर्बल आनंदी निर्माणी केली नक्की. येणार. नीच गोत्र निर्माण, नीच गोत्र निर्माण. वेदनीय, एक वेदनीय, नीच गोत्र, नीच गोत्र, याच्या समुदाय माहिती ज्याचा उदय तो चौथ्याचा जाणार आहे ना ते सुद्धा एक होता आहे सातारा. होते 72 झाले. असं लक्षात ठेवलं तर लवकर लक्षात नाही. 50 एकदम खूप लक्षात ठेवायचं. शरीर पासून ते स्पर्शापर्यंत 50. नंतर 4 ज्या आहेत त्या परघात चतुष्क. परघात जोड्या. हा उपघात, अगुलघु, परघात, परघात, उपघात, उच्छ्वास. अगुलघु चतुष्क म्हणाले. हा. ते अगुलघु, संस्थान उपघात, परघात आणि अगुलघु चतुष्क. नंतर 10 ते 5 जोड्या आहेत. विहायवती, विहायवती, स्थिर, शुभ,
आणि स्वर्द्वीप आणि देवद्वीप. देवद्वीप असे 5 पीठ आहेत. त्या सगळ्या जोड्या घ्यायच्या. नंतर 5 सुट्ट्या सुट्ट्या घ्यायच्या, पाक प्रकृती घ्यायच्या सगळ्या. ते निर्माणे घेतलं तर 6 होणार. 6 सुट्ट्या सुट्ट्या 6 घ्या चालतंय. की प्रत्येक शरीर नंतर हे अपर्याप्त सगळे सांगायच्या आणि एक वेदने आणि एक निष्भूत अशा म्हणजे वाटतं वाटतं एकदम सोपे. सगळे आमचे ग्रुप आहेत. हा तुमच्या बरोबर उदय नारायण. आता 13 राहिल्या त्या बाकीच्या ज्या उदयाच्या त्याच्यात फक्त एक मनुष्यगत्यांपूर्वी वाढवायचे. उदय चित्तीमध्ये ज्या 12 आहेत ना त्याच्यामध्ये एक मनुष्यगत्यांपूर्वी वाढवायचे. कोणते सांगितलं 14 ते 12 सांगा बरं. सुभग तर असं म्हणते की ते सर्व त्याच्या पुढच्या वस्तू वाढायचा. तसं बाजारात पर्याप्त जोडी जास्त. आणि मधलं सोडलं मनुष्यगती. मनुष्यगत्यांपूर्वी पण आहे 13 मध्ये आणि मनुष्यायोगी. सुभग आदाय त्यात पाप पहिला केला ना त्याच्या उठ्या ज्या आहेत त्या. तर ह्या 13ची सत्वाची ते अंतिम समाजमध्ये बदलली. मग 148 सत्व झालं सगळं. माताजी गत्तांपूर्वीचं काय सांगितलं? नरगत्यांपुरी 11 मध्येच आहेत ना. मनुष्यगत्यांपुरीचं सांगितलं. मनुष्यगत्यांपुरीचा उदय नाही तरी पण त्याचं सत्व शेवटच्या समयपर्यंत सांगितलं. त्याचा प्रश्न किती वेळा होता परंतु धावला ते कुठं तर एकदा वाचलं तिथं. तर त्याच्यानंतर त्याची गमन होणार आहे ना मोक्षामध्ये. म्हणून त्याचे ते अनुपूर्वीचं शेवटपर्यंत सत्व सांगितलेलं की त्याच्या त्याच्यानं तो गमन करतो. ज्या शरीराच्या अवघाने तसंच असं त्याच शरीराच्या आकारामध्ये जाणार ना तो मोक्षामध्ये. हे बंद झालं नाही. पुढं आता हे शपक श्रेणीच्या अपेक्षेनं उपशम श्रेणीच्या अपेक्षेनं काय म्हणा तिथं 8व्यापासून ते 11 4 गुणस्थान येणार उपशम श्रेणीची. तर तिथं सत्व 146 किंवा 138 असणार सगळ्या गुणस्थानामध्ये. सत्व नष्ट होणारच नाही. जर उपशम श्रेणीवर चढणारा असेल उपशम श्रेणीवर चढणारा तो द्वितीय उपशम समेत सहित चढेल तर त्याचा सात्विक प्रकृतीचा नाश होणार नाही. आता एक अनंतानुबंधीचं हे आहे. कोई आचार्य अनंतानुबंधी का ये मतलब 3 प्रकार आएंगे इसमें. एक तो 146 का रहेगा जो आचार्य अनंतानुबंधी का विसर्जन किए बिना चढ़ रहे समाधि. और आचार्य उपशम श्रेणी का अनंतानु विसर्जन करके चढ़ता है. 142 का सत्व होगा. 4 अनंतानुबंधी कम होंगे. और जो शाही समेत दृष्टि होगा उसके 138 का सत्व. 10 का नहीं होगा सत्व. तो 142 में अपना अनंत अनुबंधी कम करती है. उपशम श्रेणी की अपेक्षा 3 सत्व हो सकते हैं. 140 142 या 138. 140 में तो अनंतानुबंधी का है बिना विसर्जन किए हुए चढ़ा है. ये शायद श्वेतांबर में ऐसा बिना विसर्जन के ही इनके 2 ही एंटर करते गए फिर देवायुन नरकायुन ने 46 नरक नहीं है. 2 ही गए 46 क्या 146 में कौन सी नहीं है? नरकाय से रेंज है. आयु नहीं बस उपशम है ना. एक साथ तो ही करेंगे ज्यादा से ज्यादा. उपशम है कोई किसी नानादेव की अपेक्षा भी नहीं हो सकता है ना. नरकाय के रेंज का सत्व वाला ऊपर चढ़ ही नहीं सकता है ना. इसलिए नरकाय के रेंज का सत्व रहेगा ही नहीं. किसी भी जीव को नहीं रहेगा. और किसी जीव को देवाय का रहेगा किसी जीव को नहीं रहेगा. किसी जीव को मनुष्य का सत्व किसी को आहार का सत्व रहेगा नहीं रहेगा. वो सत्व स्थान भंग करेंगे ना. उसमें सब एक जीव की अपेक्षा है. ये नाना जीव की अपेक्षा से 146 एक आणि 146 म्हणजे आठवडे विसर्जन करून चढतात असं म्हटलं तर 145 4 गुणस्थानामध्ये 145 सत्व होणार. आणि 40 समेत दृष्टी चढतो तर 138 सत्व.
किती 3 दर्शन मोहनीय आणि आयु काय होते रे विचारू आणि 4 अनंत 139 पण असू शकते तसं 4 अनंत 45 असेल तर 138 139 असू शकते देवाचा बंद केला असेल तर 139 पण असू शकते 4 अनंत विष्णू समेत आणि 9 कमी होणार ना 9 कमी झालं तर 139 होणार आणि 10 कमी झालं तर 36 10 मध्ये देवायू पण घ्यायचं परंतु देवाच्या सत्वाला चढू शकतो ना ऑप्शन श्रेणी 139 पण असू शकतो म्हणजे किती प्रकार झाले ह्या 4 झाले 138 139 इधर खाली 2च दिले 8 से 2 11 गुणस्थान में ऑप्शन श्रेणी वाले के 140 अथवा 40 समय दृष्टि हो तो 138 का सत्व रहता है लेकिन ज्यादा से ज्यादा नहीं 139 का भी सत्व आएगा क्योंकि देवाई का सत्व वाला चढ़ सकता है ना नाही तिथं ते विशेष तेवढं जास्त सांगितलं उषम में 2 है शाही में 2 है उषम में 2 आएंगे शाही में 2 आएंगे नाही समजलं. असे अजून ते सत्वस्थानाचे भंग बनतात ना ते हे तर नानाच्या याच्यापेक्षा सत्व सांगायला लागले त्यामुळे जेवढं संभवते तेवढं घ्यायचं अनंतानुबंधीची विसर्जना न करता सदा चढतो असं एक कोणीतरी म्हणतंय त्यापेक्षा 146 सत्व सांगितलंय परंतु अनंतामध्ये विसर्जना करूनच चढतो असं त्यांचं म्हणतंय त्यांच्यापेक्षा 142 सत्व असतं हे उपशम समय दृष्टीच्या अपेक्षेने आणि शाही समय दृष्टी जर उपशम श्रेणीवर चढतो तर त्या अपेक्षेने किती सत्व असू शकेल तर 138 सत्व असू शकेल परंतु इतर सामान्य उपशम श्रेणी ज्याला घेतो त्याला जास्तीत जास्त असे सत्व घेऊन करतात 146 सत्व समजा आगे अब उपशम विधान का क्रम बताते हैं गाथा नंबर 343 आहे उपशम कसा होतो क्षपणाचा क्रम सांगितला 16 8 1 1 6 1 1 1 एक मग हे असं आता उपशम किती प्रकृतींचा होतो कुठल्या कुठल्या गुणस्थानात ते सांगतात तिथं खवणम वा उपशमने नवरिय संचलन पुरिस मज्जमी नवरिय संचलन पुरुष मज्जमी मज्जिम दोद्दो कोहा मज्जिम तो कोहा प्रिया कमसो वसंताहु भूया कमसो वसंताहु कवनम वो उपशमने नवरिय संचलन पुरुष मज्जमी मज्जिम तो कोहा दिया कमसो वसंताहु उपशम श्रेणीवर खवणम वा उपशमने उपशम विधानामध्ये क्षपकाप्रमाणच आहे परंतु नवरी म्हणजे विशेषता नवरी म्हणजे की विशेषता समजायची विशेषता काय आहे संचलन पुरिस मज्जमी मज्जिम दोदो कोहादिया कमसो वसंता आता तिथं मोहण्याचा उपशम सोडून बाकी कुठल्याही कर्माचा उपशम होत नसतो कुठं उपशम श्रेणीवर हा एक जो औपशमिक भाव सांगितला आहे तो फक्त मोहण्याचाच आहे अंतरकर्म उपशम फक्त मोहने कर्माचं होते अन्य कोणत्या कर्माचं होत नाही त्यामुळं त्यामुळे त्या 16 प्रकृतींचा काही संबंधच नाही तर उपशमाचा तर त्या 16 प्रकृती राहणार त्या काही उपशमित होणार नाही मग राहिल्या तर 8 कशा आहेत अप्रत्याख्यान प्रत्याख्यान कशा आहेत तर त्याचा उपशम पहिल्यांदा एकदम होत नाही तर त्याचा उपशम मग त्या दोन्हीच्या मध्ये मध्ये होतो तसं आता ते सांगतो आपण ते ह्याच्याला बघितलं होतं ना मागं प्रकृती स्थान केले होते आपण लक्षात येतं कशा कोडमध्ये 2 गेले मग 10 12चे 10 झाले 10चे 9 झाले 9चे 8 7 झाले असे ते केलं तर ना तसं आता पहिल्यांदा बघा तिथं उपशम श्रेणीवर पहिला तर 7 प्रकृतीचा उपशम आहेच पहिला असं
हा. देव आणि नरक आणि उपशम श्रेणी चढायच्या अगोदर 7 प्रकृतीचा उपशम आहेच. 21 प्रकृतीचा फक्त उपशम 9व्या गुणस्थानात होणार. 21 प्रकृतीचा उपशम 9व्या गुणस्थानात होतो. त्या 9व्या गुणस्थानामध्ये तिथं पहिला भोभाग गेला 9व्या गुणस्थानाचा की तिथं अंतरकरण करतोय. अंतराय हे 9वं गुणस्थान आहे. त्याची प्रथम स्थिती तर हे अंतरकरण केल्यानंतर राहिलेली जी प्रथम स्थिती आहे लक्षात घ्या. अंतरकरण ह्या 9व्या गुणस्थानाच्या मध्ये भूभाग गेल्यावर ते होतं. 9व्या गुणस्थानाचा भूभाग गेला तिथं अंतरकरण क्रिया झाली. अंतरकरण क्रिया झाल्यानंतर जी राहिलेली आता कशाची प्रथम स्थिती आहे, जे कशाचा उदय चालू आहे, कुठला पण म्हणजे क्रोध असेल, मान असेल, लोभ असेल. आता हे संचोळून लोभाचं पटलं धरून चालायचं. फक्त आपल्याला 9वं गुणस्थान बघायचं आहे. मग पहिला काय करतो 9व्या गुणस्थानामध्ये बाकीच्या 8व्या गुणस्थानाच्या ज्या प्रक्रिया त्या सगळ्या होतातच. पण त्याच्यामध्ये आणखी क्रिया पण होतात, देशघातीकरण वगैरे सगळं. मग ते 7व्या त्याचं आपल्याला प्रयोजन आपल्याला नाही म्हणत हे तर प्राप्त होऊया. आता किती प्रकृतींचा उपशम कुठं कुठं होतं एवढंच बघायचं. हे उपशम म्हटलं विच्युती होणार आहे ना. नाही विच्युत होणार. मग ते 7व्या मध्ये ज्या 8ची विच्युती सांगितली सत्व विच्युती हां ती नाही होणार. उपशम श्रेणीवर ना ते सांगितले की शाहीर समय दृष्टी असेल तर होणार, परंतु शाही समय दृष्टी नसेल, उपशम समय दृष्टी असेल तर होणार नाही. म्हणजे आकडे फक्त बदलतात. 2च त्याचं नसणार 146 पेज. आता ते मी सांगितलं नाही त्यांनी पुढे स्थान भंगाधिकारामध्ये त्याला घेते ते आणि कणबंधीचं सत्वनं रहित आहे. मग अंतरकरण क्रिया केल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात नपुसक वेदाचा उपशम होतो. नपुसक वेद. मग दुसऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये स्त्री वेदाचा उपशम होतो. तिसऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये 6 नवकशांचा उपशम होतो. जो क्षयाचा क्रम आहे तोच. पुन्हा एक समय कमी 2 आवलीमध्ये पुरुष वेदाचा उपशम होणार. आणि तर ह्याच्याबरोबर संचलन क्रोधाचा पण उपशम चालू होते. 6 नवकशाचा उपशम झाल्यानंतर पुरुष वेदाच्या बरोबर संचलन क्रोधाचा उपशम चालू होते सत्तेमध्ये जे आहे ते. आणि प्रत्येक वेळा ते नवक बंद आहे ना त्याचा एक समय कम 2 आवली केल्यावर तिथं उपशम होत असतोय. म्हणजे हे पुरुष वेदाचा तिथं सत्व पूर्वीचं संपलंय. नवीन जे बांधलेलं राहिलंय जे अजून चरमावली होते त्याचा उपशम ह्या काळात होतो एक समय कमी 2 आवलीमध्ये. त्याच्याबद्दल पूर्वी जे बांधलेलं ते सगळं पूर्ण सत्व तिथं उपशमित होते. म्हणजे 6व्याच्या शेवटी संपणार काय? हा 6व्याच्या शेवटी पहिला पूर्वचं गेलेलं आहे प्राचीन, नवीनचं इथं झालं. कसं क्रोधाचं नवीनचं जुनाचं इथं झालं. पुन्हा एक समय कम 2 आवली क्रोधाचा काळ संपल्यानंतर, क्रोधाचा उदय संपल्यानंतर प्रत्येक ठिकाणी हे घ्यायचं नवक समय प्रबद्ध एक समय कम 2 आवली काळ. पण तिथं ज्याला क्रोधाचं पूर्व सत्व नष्ट होतंय ना त्यावेळेला तिथं 2 क्रोधाचा उपशम होणार, अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान. इथं पहिल्यांदा 2 क्रोधाचा उपशम झाला. म्हणजे 2 अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान. जुन्या अप्रत्याख्यान प्रत्याख्यान ते सगळ्यांचाच झाला पूर्ण. तिथं जुनं नवीन काय नसते. आणि त्याच्यामुळे संचलन क्रोधाचा पण जुन्याचा झाला त्या 2 क्रोधाबरोबरच. म्हणजे तिन्हीच्या एकाच वेळेला चालू असते, परंतु 2 क्रोधाचा पहिल्यांदा उपशम संपतंय आणि संचलन क्रोधाचा एक समय कमी 2 आवली राहतात. ते इथं पुन्हा ह्या काळामध्ये होणार. म्हणजे इथं संचलन क्रोधाचं होणार. पुन्हा संचलन मानाचं इथं 2च झालं त्यावेळेला संचलन मानाचं सुरू झालं. इथं 2 मानाचं उपशमन पूर्ण होणार आणि जुनं संचलन मानाचं जुनं उपशमन होणार. मग पुन्हा इथं एक संचलन
संचलन मानाचं उपशमन होणार. दोन क्रोध आणि संचलन क्रोध यांच्यामध्ये एक समय कमी दोन अवधी राहणार. दोन मान आणि एक संचलन मान या दोनच्यामध्ये एक समय कमी दोन अवधी राहणार. कारण का ते नेहमीच लक्षात ठेवा की नवीन बांधलेला आहे त्याचा उपशमन त्याच्यानंतरच्या काळात होतो. तर शेवटपर्यंत सुरू आहे म्हणून ते तर पुढं होणार. म्हणून तर 2चा होणार मग 1चा, पुन्हा 2चा होणार मग 1चा, पुन्हा 2चा उपशम होणार पुन्हा 1चा. 2 माया प्रत्येकाला माया आणि मग 1 संचलन माया. आणि मग अजून तर काढू 2 लोभ प्रत्येकाने लोभ 2-1 हा 2-1 आपण तसंच केलं नव्हतं का तिथं. बारात नाही तर 2 कमी केले मग 1 कमी केलं पुन्हा 2 कमी केले 7 झाले पुन्हा 1 कमी केले 6 झाले पुन्हा 2 कमी केले 4 झाले पुन्हा 1 कमी केलं 3 झाले असे 2 लोभ कमी झाले एक तर संचलन लोभ राहतो. त्याचं उपशमन पूर्ण 10व्या नसताना होणार संचलन लोभाचं. बादर लोभाचं तिथंच केलं चालू. बादर पुष्टीकरण वगैरे करतो तिथं सगळं निक्रिया होते पुष्टी. नव्याच्या लास्टचा जो भाग राहिलेला असतो ना तिथंच करतो. संचलन 2 लोभाचा 9व्यामध्येच झाला उपशमन आणि त्याच्याबरोबरच संचलन लोभाचं पण चालू आहे परंतु तिथं पूर्ण झालं नाही. त्याच्यामध्ये पुष्कळ प्रक्रिया वगैरे आहे. मग हे जर 2-2 लिहिलेले आहे ते प्रत्येकाने घ्यायचे मग संकलन नंतर प्रत्येकांचं पहिला होणार मग संचलनाचं होणार. मग पुन्हा प्रत्येकाने मानचं होणार मग संचलन मानचं होणार. प्रत्येक मायाचं होणार मग संचलन मायाचं होणार. कारण ते जे राहिलेलं असतं ते नंतर होते त्याचं. म्हणजे संचलन क्रोधाचा बंध शेवटच्या समयपर्यंत आहे. ह्याचा बंद हा म्हणून मग तिथं त्याचं जे बंध बांधलेलं आहे त्याचं हे संक्रमण उपशमन पुढच्या काळामध्ये होणार. 2 आवलीमध्ये जे बांधलेलं असते शेवटच्या त्याचं उपशमन पुढे होणार. असं ते उपशमन क्रिया आहे. म्हणून तिथं काय सांगितलं त्याने खवणंबा व समने क्षपकाप्रमाणेच उपशमनाप्रमाणे आहे. नवरमची विशेषता ही आहे की संज्वलन पुरुष मध्यम दो कोहादिया पुरुषवेद आणि संज्वलन क्रोधाच्या मध्ये 2 क्रोध पुन्हा पुढं संज्वलन क्रोध आणि मानच्या मध्ये 2 मान असे ना. पुन्हा मान आणि मायाच्या मध्ये 2 माया पुन्हा संचलन माया होणार. असं 2-2 कशा आहे त्याच्या मध्ये उपशमित करायचे. कोहादिया क्रमशः क्रमशः उपशमित होतात. ते लिहायचं कसं तुम्ही सांगितलं सगळं आहे लिहिलेलं बघा खाली विशेषत्वाचा त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. संचलन क्रोध का उपशम करता है उसके अनंतर संचलन क्रोध के नवीन बंधे हुए समय प्रबद्ध के साथ अप्रत्यक्षण प्रत्यक्षण मान का उपशम करता है. उसके अनंतर संचलन मान का उपशम करता है. उसके अनंतर संचलन मान के नवबंध सहित मध्यम अप्रत्यक्षण प्रत्यक्षण माया का उपशम करता है. त्याच्यावरच्या अजून पॅटर्नमध्ये आहे ते सगळं तुमच्यासाठी ठेवले अभ्यास जरा जर वाचा. समाज हे रत्नाकर शावकाच्याचं पुस्तक घ्या. आता कोणी पुस्तक घेऊन गेले ते घरात ठेवायचं नाही. ज्याचे पुस्तक घेऊन तरी यायचं बस शास्त्राला नाही तरी तर पुस्तक घेऊन जायचं. काल एक पण पुस्तक नव्हते इथं आणि शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. ज्ञान दर्शन स्वरूपी आहे. कर्म नो कर्म रहित आहे. हे कर्माचे अस्तित्व आहे. जेथे आत्मप्रदेश आहे तेथेच कर्माचे पण अस्तित्व आहे. पण कर्माचे प्रदेश म्हणजे जीवाचे प्रदेश नाही. कर्माचे सत्व म्हणजे जीवाचे सत्व नाही.
कर्माचे सत्व कर्मामध्ये आहे, मी माझ्यामध्ये आहे. माझे अस्तित्व माझ्या असंख्यात अमूर्तिक असंख्यात प्रदेशामध्ये आहे. मी ज्ञानादी अनंत गुणांचा पिंड आहे. असे स्वतःचे वेदन करा, जाना सुखाला. मी संसारी नाही, मी मनुष्य नाही, मी स्त्री नाही, मी एक शुद्ध जीव आहे माझ्यामध्ये जीव आहे. सिद्ध स्वरूप शुद्ध स्वरूप ध्रुव स्वरूप